ठरलं तर मग ही मालिका आता खूप छान झाली. आपण तर आजच्या भागात पाहिलंय की सुमन आलेली आहे. सुमन आल्यावरती आता इकडं एकदम धडाकेबाज फटाके फुटलेले आहेत. सुमनने आल्या आल्या तर नागराजचं सत्य इकडे आता अर्जुन सायलीला सांगितलंय. पण जे सत्य अर्जुन सायलीला सांगितलं नाही त्याचा उलगडा इकडे आल्यावरती होणार आहे. आणि मग नागराजचं तर थोबाड फुटलंयच प्रेक्षकांनो. पण त्याचबरोबर प्रियाची सुद्धा आता भंबेरी उडालेली आहे. कारण सुमन जी परत आले, ती परत आल्यावरती तिचा मोबाईल सुद्धा घेऊन आले आणि त्याचबरोबर त्या गोडाऊन मधलं असं काही घेऊन जे बघितल्यावरती सगळ्यांचेच धाबे दणाणलेत. सुमनने सोबत काय आणलंय किंवा सुमन ते गाठोडं घेऊन काय दाखवतीये आणि त्यानंतर काय प्रियाची रिॲक्शन आहे. एक आणि अनेक गोष्टी आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळणार आहेत. सगळ्यांचा उलगडा अचानक झालाय. काय घडले? अर्जुन सायली उशिरा आल्यामुळे सगळ्यांना चिंता लागून राहिलेली आहे आणि त्यानंतर मग आता सगळेच जण विचार करतायत कुठे राहिले अर्जुन सायली. आणि मग दोघ जण सांगतात की आम्ही तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज घेऊन आलेलो आहोत. असं म्हटल्यावरती मग आता सगळ्यांना चिंता लागले की काय नक्की आहे. आणि त्यानंतर मग आता सुमनची एंट्री झालेली आहे. सुमनला पाहिल्यावरती सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. अचानकपणे सुमनची एंट्री बघून इकडे आता प्रिया सुद्धा हादरलेली आहे. प्रियाला तर आता काहीच कळायला मार्ग नाहीये की आपल्यासोबत काय होतंय. आणि प्रिया आता चांगलीच गडबडले. अरे देवा, म्हणजे हा नागोबा तर अडकलाय पण हा नागोबा मला सुद्धा आता अडकवणार का? नक्की हा नागोबा काय करणार तिला काही कळायला मार्ग नाहीये. सुमन आल्यावरती प्रतिमा, कल्पना सगळ्याच जणी तिच्या आता जवळ गेल्यात. सुमन सुमन तू ठीक आहेस ना? सुमन तू ठीक आहेस ना? असं म्हणत सुमनला मिठी मारले. आता नागराज घाबरलाय. त्याला आता कळलेलं आहे की सुमन काही गप्प बसणाऱ्यातली नाहीये. ती आपलं भांडं फोडल्याशिवाय राहणार नाहीये. रविराज म्हणतात, बोल सुमन, कुठे होतीस तू? काय करत होतीस? सायली अर्जुन तुला हे कुठे सापडले? यावरती आता सायली सांगायला लागते, रविराज काका, एका गोडाऊन मध्ये आम्हाला हे सापडले आणि हे सगळं घडलेलं आहे ते म्हणजे माझ्या मैत्रिणी आल्या होत्या ना, त्या मैत्रिणींच्या मुळे. यावरती लगेचच आता इकडे रविराज म्हणतात, काय? यावरती सायली आता सगळा प्रकार सांगायला लागते. माझ्या मैत्रिणीने नागराज काकांच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ पाहिला होता आणि त्याचमुळे त्यांनी आता मला तो व्हिडिओ दिला. आणि नेमकं सुमन काकूंनी एक गोष्ट चांगली केली की थोड्या वेळासाठी त्यांचा मोबाईल चालू केला होता आणि आम्ही त्यांना विचारलं तेव्हा चुकून नागराज काकांच्या हातातून तो मोबाईल खाली राहिला आणि सुमन काकूंनी तो मोबाईल ऑन केला. आता प्रिया चिडले, नागराजकडे पाहते आणि हा मूर्ख नागोबा आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवणार. आणि नागराज विचार करतोय, अच्छा, म्हणजे त्या सुमननी इतकी हुशार झाली की तिला हे कळलं की म्हणजे तिचं लोकेशन ट्रॅक करण्यात येत आहे आणि त्यामुळे तिने हे सगळं चालू केलं होतं. नाही नाही, काहीच कळायला मार्ग नाहीये. काहीच घडलेलं त्याला कळत नाहीये. आणि आता दिवसा तारे त्याला दिसलेत इतकी मात्र गोष्ट नक्की. आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तो चांगलाच गडबडलाय. बरं, हे सगळं चालू असताना लगेचच आता इकडे सायली सांगायला लागते, सुमन काकूंची थोडी तब्येत पण बरोबर नाहीये. त्यांनी काही खाल्लेलं नाहीये, प्यायलेलं नाहीये. त्यांना खायला प्यायला देऊया. यावरती लगेचच आता इकडे सुमन सांगायला लागते, मला काही खायचं नाहीये, मला काही प्यायचं नाहीये. जोपर्यंत मी आता सगळ्यांच्या समोर सत्य आणत नाहीये तोपर्यंत मला काही खाणं पिणं गोड लागणार नाही. असं म्हणत तिने जो काही गौप्यस्फोट प्रेक्षकांनो केलेला आहे त्या गौप्यस्फोटाच्या नंतर आता मात्र खूप मोठं सत्य समोर आलंय. इकडे सगळेजण बस. नागराज सांगतोय, दादा मी जरा आलो हा, म्हणजे मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती ना, मी त्यांना सांगून आलो सुमन घरी आले. नागराजची कॉलर पकडत आता इकडे रविराज सांगतात, थांब, तू कुठेही जाऊ नकोस. यावरती सुमन म्हणते, का चोरच आता कंप्लेंट करायला जाणार का? यावरती तो म्हणतो, सुमन तू काय बोलतेस? सुमन सांगते, वहिनी मी तुम्हाला सगळं सत्य सांगते. तोपर्यंत मग आता इकडे सांगायला लागतो, रविराज एक काम कर, अर्जुन याला कुठे जाऊ देऊ नकोस, याला इथेच बसवून ठेव. आणि त्यानंतर सुमन सांगते, वहिनी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ज्या गोडाऊन मध्ये यांनी मला किडनॅप करून ठेवलं होतं त्या गोडाऊन मध्ये मला अशा काही गोष्टी सापडल्यात ना, त्या गोष्टींच्या मुळे आता अचानकपणे भूतकाळ उलगडणार आहे. त्या ठिकाणी मला सापडलं होतं ते म्हणजे एक गाठोडं. त्या ठिकाणी मला सापडलं होतं ते म्हणजे एक फोन. त्या ठिकाणी मला सापडलं होतं तो एक कागद. या सगळ्यावरून अनेक सत्यांचा उलगडा आपल्याला होणार आहे. असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, तू आधी पाणी पी बरं. प्रियाचे धाबे दणाणलेत. आत्ता जर का हे सगळं अशा पद्धतीने घडलं तर आपलं काही खरं नाहीये. आपण या सगळ्यामध्ये आता पुरते अडकले जाणार हे तिला समजलेलं आहे.
त्यानंतर ती पण काढता पाय घेते. त्यावरती तिला आता प्रतिभा सांगायला लागते, तू कुठे चाललीस? तू पण कुठेही जाऊ नको. ज्याप्रमाणे नागराज भाऊजींना कुठे जायची परवानगी नाहीये, त्याप्रमाणे तुला सुद्धा कुठे जायची परवानगी नाहीये. त्यानंतर मग आता इकडे तिला पाणी दिल्यावरती रविराज म्हणतात, बोल सुमन. सुमन आता आपल्या हातातलं गाठोडं काढून पुढे ठेवते आणि विमलला सांगते, हे गाठोडं समोर ठेव. सगळ्यांनाच धक्का बसलाय, हे गाठोडं काय आहे? त्यावरती सुमन सांगते, ज्या ठिकाणी मला आता किडनॅप करून ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी आता इकडे मी ज्या वेळेला तिथले अडगळीच्या खोलीमध्ये हात सोडून मोकळी होती, तेव्हा मी पाहिलं होतं त्या ठिकाणी हे गाठोडं होतं. या गाठोड्यामध्ये आता अनेक गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये बबली लोखंडे हे आता नाव होतं. यावरती आता रविराज म्हणतात, त्याचा काय संबंध? अगं सुमन, काही प्रॉब्लेम नाहीये. बबली लोखंडे आपली सायली नाहीये, त्याच्याबद्दल इतका विचार करायची तुला काहीच गरज नाहीये. सुमन म्हणते, मी म्हणतच नाहीये की बबली आता आपली सायली आहे. बबली कोण आहे हे सत्य मला आता समजलेलं आहे. यावरती ते सांगायला लागतात, काय आहे? त्यावरती ती सांगते, बबली म्हणजे ही खरी प्रिया आहे. रविराजांना तर आता काहीच कळायला मार्ग नाहीये आणि त्यानंतर सुमन आता सगळा मोठा पसारा पुढे सांगते. प्रताप म्हणतो, काय बोलतेस सुमन? आता सगळ्यांनाच असं वाटते की सुमन भ्रमिष्ठासारखी काही बोलत आहे का? सुमनच्या डोक्यावरती काही परिणाम झालाय का? आणि हेच आता नागराज उठवण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याच वेळेला प्रताप सांगतोय, थांब जरा, मला आता काय सुमनचं म्हणणं आहे ते कळू दे. आणि त्यानंतर मग आता लगेचच सांगायला लागते सुमन की भाऊजी, मला कोणताही डोक्यावरती परिणाम झालेला नाहीये. यावरती सुमन सांगायला लागते, भाऊजी, खूप मोठा तुमच्या विरुद्ध कट रचण्यात आलाच होता. म्हणजे मुळातच हे सगळं यांचंच कारस्थान होतं. प्रॉपर्टीसाठी यांना आता हे सगळं केलं होतं. यावरती प्रताप म्हणतो, नागराजनी? आता ऍक्च्युली प्रतापला काही माहितीच नाही आहे यातलं. आणि त्यानंतर मग लगेचच तो सांगायला लागतो, प्रताप म्हणायला लागतो, नागराज, तू हे सगळं केलंस? नागराज म्हणतो, ही काहीतरी खोटं बोलती आहे दादा. हिला कुणीतरी काहीतरी पढवलंय का? महिपतने तुला पैसे दिलेत का? असं तो म्हणायला लागल्यावरती लगेचच आता इकडे सायली सांगायला लागते, नाही. आणि आता नागराज काका, किती खोटं बोलाल तुम्ही? आणि त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, खरं बोल नागराज. हे जे काही ती बोलतीये ना, म्हणजे मला तर खरंच विश्वासच बसत नाहीये की या सगळ्यामध्ये तू असू शकतोस नागराज. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, नाही दादा, हो दादा, अमकं दादा, तमकं दादा. मग त्यानंतर तो सटकन एक त्याच्या मुस्काटीत देतो. आणि इकडे तो सांगायला लागतो की महिपतने मला आता ब्लॅकमेल केलं होतं. पण त्यावरती आता अर्जुन म्हणतो, काहीच गरज नाहीये महिपत तुम्हाला ब्लॅकमेल करायची. त्यावरती तो म्हणतो, अर्जुन, तुला माहित नाहीये महिपत कशी व्यक्ती आहे. कुणालाही कशाही पद्धतीने तो आता त्रास देऊ शकतो. त्यांनी मुद्दाम हे सगळं कांड रचलंय. त्यांनी सुमनच्या पुढ्यामध्ये आता मुद्दाम असा प्रकार आणलाय की मी हे सगळं करवून आणलंय आणि स्वतःवरचं जे काही बालंट आहे ते माझ्यावरती टाकण्याचा प्रयत्न केलाय. यावरती रविराज म्हणतात, खबरदार, जर का या सगळ्यामध्ये खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे नागराज. ही सुमन वेड्यासारखं काहीतरी बडबडते. त्यावरती नागराजला आता इकडे सांगायला लागतो, रविराज, ठीक आहे, तुला मी एक्सप्लेनेशन देण्याचा एक चान्स देतोय. तू मला सांग खरं खरं काय आहे. त्यावरती तो, महिपत तुझं नाव का घेतोय? त्यावरती तो सांगतो, काही नाही, त्या महिपतने मला अडकवले. तो अडकले ना. यावरती रविराज म्हणतात, तो तर जेलमध्ये आहे, मग तो आता का तुझं नाव घेईल? कारण त्याने सुद्धा तिकडे सांगितलेलं आहे. असं ना, आता मुद्दामच खोटं बोललं जातं, जेणेकरून आता नागराज या सगळ्या प्रकरणामध्ये अडकेल. पण त्याच वेळेला इकडे आता नागराज सांगायला लागतो, त्याचं मला काही माहित नाहीये, पण ही सुमन त्याची कदाचित माणूस असू शकते. त्यांनी सुमनवरती हल्लाबोल केलेला आहे. आणि त्यावरती रविराज चिडतात आणि आता बस झालं, खोट्यावरती खोटं नको. आणि त्यानंतर जो काही गहजब झालाय प्रेक्षकांनो, मालिका आता खूप छान वळणावरती आले. आणि त्यानंतर मग आता तो सांगतोय, बोल, काय झालंय? काय खरं काय खोटं सांग. सुमनला तू का किडनॅप केलं होतंस? सुमनला काय कळलं होतं? सुमन सांगते, हे नागराजचे माणूस आहेत हे मला कळलं होतं, पण हे सगळं जुनं झालं. मी नवीन तुम्हाला सगळं सत्य सांगते. असं म्हटल्यावरती रविराज अजूनच चिडलेत आणि ते सांगतायत, तू सुमनला किडनॅप केलंस ही गोष्ट तर मला कळली होती, पण पण आता इतक्या खालच्या पातळीला तू उतरला होतास हे नव्हतं माहिती. त्यावरती सुमन म्हणते, थांबा भाऊजी, मी तुम्हाला दुसरं सत्य सांगते. ती प्रियाच्या दिशेने आणि प्रिया हादरले. सुमन काकी, तू मला असं काहीतरी बडबडायला लागल्यावरती सुमन थाडकन तिच्या एक थोबाडीत देते. सुमनने प्रेक्षकांनो थोबाडीत दिल्यावरती प्रियाचे धाबे दणाणलेत. खोटारडे, तू तर खरी तन्वी तर नाहीच आहेस, पण आमच्या खऱ्या तन्वीला तू तू हे केलेलं आहेस. त्यावरती ती म्हणते, मी काय केलंय?
त्यावरती सुमन म्हणते हिने खऱ्या तन्वीला मारून टाकले. प्रेक्षकांनो, असा आता उलटा गेम खेळल्यावरती ती पूर्णपणे गडबडलेली आहे. काय बोलतेस सुमन काकीव, मी का करेन हे सगळं? यावरती ती म्हणते हो, तूच खोट्या तन्वीला आता तू खऱ्या तन्वीला मारून टाकलंस. यावरती ती म्हणते नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. यावरती मग आता सुमन सांगायला लागते, भाऊजी मुळातच आता इकडे ही आपली तन्वी नाहीये. हे गाठोडं मी तुम्हाला मघाशी म्हटल्याप्रमाणे हे गाठोडं आहे ते म्हणजे आपल्या आता हे गाठोडं आपल्या हिचं प्रियाचंच आहे. या तन्वी नाहीये ही. बबली लोखंडे, मी तुम्हाला म्हटलं ना, हे बबली लोखंडेचं गाठोडं आहे आणि बबली लोखंडे दुसरी तिसरी कुणी नसून ही प्रिया आहे. कारण ज्या वेळेला आता इकडे हिने हिने इकडे येऊन ही सगळी गाठोडी तिथे लपवली होती ना, ही काळा ड्रेस घालून आली होती मला आता तिकडे हलवण्यासाठी आणि त्याच वेळेला तिने सांगितलं की माझं गाठोडं इकडे ठेवा म्हणून. कुणाला उगाचच संशय यायला नको आणि हिने आपल्या तन्वीला मारले. आतापर्यंत प्रेक्षकांनो खरंच काही माहित नाहीये सुमनला की खरी तन्वी कोण आहे, पण हिने मुद्दाम असा उलटा डाव टाकलाय की हिने मारलंय. यावरती प्रिया म्हणते नाही नाही, मी नाही कोणाला मारलं, माझ्यावरती खोटारडे आरोप होत आहेत. यावरती नागराज तिला तोंड करून गप्प कर गप्प कर. अगं आपल्याला कुठे माहितीये खरी तन्वी कोण आहे? महिपतने हिला प्लॅन्ट केलं. ही गोष्ट खरी असली तरी आम्हाला नाही माहिती खरी तन्वी कोण आहे, असं म्हणत तो उलटा गेम खेळतोय. पण आता इकडे लगेच सुमन सांगायला लागते नाही नाही, यांनीच मारलंय आणि त्याचमुळे आता इकडे हे खोटं बोलतायत. असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतोय नाही असं काही नाही, आपल्याला कुठे काय माहितीये, उगाचच कशाला काहीतरी खोटं सांगतेस. ती सांगते मी खोटं सांगत नाहीये, पण मला याच्यात अडकायचं नाही. कुणी खून केलाय? कुणीही खून केलेला नाहीये. यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो अगं असं काय करतेस, आपल्याला कुठे काय माहितीये, असं म्हणत तो मुद्दाम तिला आता गप्प बस सांगतोय. पण प्रिया आता गप्प बसत नाहीये. त्याच वेळेला सुमन म्हणते यांनीच खून केलेला आहे असं म्हणत ती आता आरडाओरडा करायला लागते. पण त्यावरती घाबरलेला नागराज आता थांबवण्याचा प्रयत्न करतोय पण वेड्यासारखी आणि ती सांगायला लागते मी आता खरं खरं सांगून टाकणार आहे. काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये अडकायचं नाहीये. सायलीच खरी तन्वी आहे आणि हेच महत्वाचं सत्य आहे आणि हेच सत्य इतके दिवस आता लपून राहिलं होतं आणि ते फक्त मला तुमच्या सगळ्यांच्या समोर आता आणायचं होतं. मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगू इच्छिते की हे सगळं नागराज आणि महिपती यांनी केलंय. यावरती आता सुमन अजून सत्य काढून घेण्यासाठी एक थोबाडीत देते आणि अजिबात नाही, ही आता खूपच खोटं बोलत आहे, असं काही नाहीये. असं म्हटल्यावरती ती सांगते हो मी खरं बोलते, मी खरंच काही केलेलं नाहीये आणि मी तर का हे करेन, मी खरंच कुणाला मारलेलं नाहीये, असं सुद्धा ती म्हणायला लागते. बरं आता हे सगळं चालू असताना सुमन तिला थोबाडीत देते. ती सांगते सायलीच खरी तन्वी आहे, तिचंच गाठोडं सोडून आता मी इकडे आलेली आहे. तिचं गाठोडं चोरून मी ज्या वेळेला इकडे आले हे सगळं मला आता महिपत आणि यांनी करायला सांगितलेलं होतं. असं म्हटल्यावरती ती आता चांगलीच घाबरलेली आहे आणि त्यानंतर ती आता हे सगळं बोलत आहे. पण त्यावरती सुमन सांगते हो सायली खरी तन्वी आहे, पण हे जर का मी बोलले असते तर कोणी विश्वास ठेवला नसता. मी इकडे माझ्याच तोंडून सांगण्याच्या ऐवजी हे सगळं आता मला हिच्या तोंडून वदवून घ्यायचं होतं. असं असं म्हटल्यावरती सगळा खेळ संपलेला.